शासनाच्या अंदाज समितीच्या पथकानं अचानक अंजनगाव तालुका माडा गावातील आश्रमशाळेला दिलेल्या भेटीमुळे शाळेचे शिक्षक आणि स्टाफची एकच धांदळ उडाल्याचं पाहायला मिळालं। अंदाज समितीचे सदस्य आमदार सदाभाऊ खोत, आमदार किशोर पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत शाळेला भेट दिली। केलेल्या पाहणीत आश्रमशाळेत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्यात। आमदार खोत व आमदार पाटील यांनी शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षकांचे खडे बोल सुनावत चांगलीच खरडपट्टी केली। आमदारांनी प्रश्नांची सरबत्ती करताच शिक्षक धांदळून गेले। विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या व्यवस्थेची पाहणी केल्यावर जेवण बनवण्याकरता वापरली जाणारी पातेली, ताटं, इतर भांडी खराब स्थितीत आढळून आली। आमदार खोत यांनी खराब जेवणाची ताटं समितींसोबत घेऊन गेले। विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्थाही ढिसाळ असल्याचं निदर्शनास आलं। विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी बेड उपलब्ध नसल्यानं ते फरशीवर झोपत असल्याची बाब पाहणीतून समोर आली। आमदार खोत आणि पाटील यांना मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी दिलेल्या उत्तरांची खातरजमा शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधताना करून घेतली। यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक स्टाफनं खोटी चुकीची माहिती दिल्याचं समोर आलं। एकूणच ढिसाळ आणि प्रचंड गैरकारभार या शाळेत असल्याचं आढळून आलं असून या शाळेसह संस्थापक व इतर जबाबदार अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याप्रकरणी समितीकडून काय कारवाई केली जाते हे पाहावं लागणार आहे। तुमच्याकडे काय काम आहे? कोणाकडे? इतर मागासवर्गीय असेल ना, सामाजिक कल्याण आपलं सावळे साहेब आधार कार्ड द्या त्यांची सगळ्यांची।